पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावाद आता पूर्णतः युद्धाच्या छायेत ओढण्यात गेला. पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तान विरोधात ओपन वॉरची घोषणा केली आहे. पाकिस्तानी सैन्यानं अफगाणिस्तानच्या लष्करी तळांना टार्गेट केलंय. काबूल, पक्तिया आणि कंधार या भागात हवाई हल्ले सुरू झाले. काबूलमध्ये जवळपास 2 तास लढाऊ विमानांचा आवाज येत होता. त्याशिवाय जोरदार गोळीबारही झाला. या हल्ल्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशाराही अफगाणिस्तानच्या सरकारनं दिलाय. अफगाणी सैन्यानंही पाकिस्तानच्या सीमेवरील चौक्यांना टार्गेट केलंय. त्यानंतर काही तासात पाकिस्ताननेही पलटवार केलाय. पाकिस्तानी सैन्यानं अफगाणिस्तानच्या सैन्य मुख्यालयासह अनेक तळांवर हल्ले सुरू केले. या युद्धाबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट केली आहे पाहूया. आमच्या संयमाची सीमा आता ओलांडली गेली आहे. आता आमच्यात आणि तुमच्यात उघड युद्ध सुरू झालंय. अफगाणिस्तानातील TTP या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हे स्ट्राईक करण्यात आलंय. पाकिस्ताननं या मोहिमेला ऑपरेशन गजब लिल हक असं नाव दिलंय. दुसरीकडे अफगाणी सैन्यानं पक्तिया, खोस्त, नंगरहार, कुनार आणि नुरिस्तान सारख्या भागात पाकिस्तानी हल्ल्याला उत्तर देत पाकच्या सैन्याला मागे ढकललंय. त्यांनी पाकिस्तानी एअरक्राफ्टही पाडले. संयुक्त राष्ट्रांनी या संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या बाजूने उडी घेत पाकला इशाराच दिलाय. अफगाणिस्तानचे झेंडे लावून अमेरिकेची वाहनं युद्धभूमीकडे रवाना झाली आहेत. आधीच इराण, अमेरिका आणि इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष सुरू आहे. रशियाशी मैत्री करणाऱ्या देशांना रोखण्यासाठी अमेरिकेनं टॅरिफ वॉर सुरू केला. त्यात पाकिस्तान अफगाणिस्तान युद्धाचा भडका उडाला तर त्याचे परिणाम आशिया खंडातल्या व्यापारावर होतील आणि स्वाभाविकच त्याचा फटका भारतालाही बसेल. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.